ते ज्या तिथीला ज्या तारखेला या ठिकाणी जुळून येतात तीच तिथी तीच तारीख या ठिकाणी दोघांना शुभकारक या ठिकाणी काढले जाते. म्हणून मुहूर्त घटिकेवर मला वाटतं की आपण सर्वांनीच लक्ष दिलेलं चांगलं, कारण समाजामध्ये आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपले संस्कार हे जोपासणं अत्यंत महत्वाचं आहे. एन्जॉय करू नये, नाचू नये या विरोधातला मी नाहीये. अवश्य तरुणांनी आनंद साजरा करावा, नाचलंच पाहिजे, कारण जिंदगी में बार बार हे पल आते नहीं है और शादी बार बार होती नहीं है, एक ही बार होती है. तो जीवन का आनंद अवश्य लेना चाहिए, लेकिन वो अवश्य आनंद लेते समय अपनी संस्कृति, अपने परंपरा, अपने संस्कार इसका ही ख्याल रखना जरूरी है. म्हणून ही संस्कृती परंपरा जोपासणं ही तितकीच जबाबदारी आपल्यावर आहे. पण लग्न मुहूर्तावर जास्त भर आपण समाजातील प्रतिष्ठित मंडळीने आणि समाज कार्यकर्ते मंडळी जे आहे, आपल्याला समाजामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, बदल होणं अत्यंत महत्वाचं आहे. पण ते बदल करत असताना आपली संस्कृती, आपल्या परंपराच मुळीत काढणं इतकाही बदल आपल्या कामाचा नाहीये. म्हणून संस्कृती जोपासत असताना तरुणांचा आनंदही साजरा झाला पाहिजे आणि मुहूर्त घटिकेवर लग्नही लागलं पाहिजे. दोन्हीचा समन्वय कुठेतरी आपल्याला या ठिकाणी जुळून घ्यावा लागेल. म्हणून ज्यावेळेस मुहूर्त घटिकेचा मुहूर्त टाइम असतो, त्याच्या 2 ते 2.5 तास अगोदर जर शेवंती बाहेर काढली तर मला वाटते नवतरुणांचाही आनंद साजरा होईल आणि लग्नही वेळेवर मुहूर्त घटिकेवर लागेल. म्हणजे आनंदही साजरा केला जाईल आणि आपली परंपरा, आपले संस्कारही सांभाळल्या जातील. दोन्हीचा समन्वय समाजामध्ये निर्माण होणं अत्यंत महत्वाचं आहे, कारण ही मुहूर्त घटिका ही आयुष्यभर त्या वधूवरांना एक चांगला परिणामकारक आशीर्वाद देण्यासाठी कारणीभूत असते. तर कोणतीही कार्य, मंगल कार्य मुहूर्त घटिकेवर तिथीवर झालं तर आयुष्यभर शुभ कार्य हातातून घडत असतात. म्हणून ही मुहूर्त घटिका इतपर याच्यानंतर भविष्य काळात टळता कामा नये आणि आपल्या समाजाने टाळू नये असं माझा आग्रहाचं आपल्याला सर्वांना आव्हान आहे. कारण सगळ्या गोष्टी समाजामध्ये बदल होणं गरजेचं आहे, परिवर्तन होणंही गरजेचं आहे. मी त्याच विचाराचा आहे, पण परिवर्तन इतकंही नको की आपले संस्कार, आपली संस्कृती, आपल्या परंपरा या कुठेतरी आपणच आपल्या हाताने मोडीत काढू अशा प्रकारचं परिवर्तन आपल्याला हानिकारक आहे. म्हणून काही गोष्टी लक्षात घ्या आणि मुहूर्त घटिकेला आपण महत्व द्यावं. हे वधूवर आशीर्वादासाठी उत्सुक आहेत, यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या, वैयक्तिक जबाबदारी, कौटुंबिक जबाबदारी, सामाजिक जबाबदारी, किंबहुना राष्ट्रीय जबाबदारी, या सर्व जबाबदारी